Now we are going to start the another part in chapter. The chapter is circulation in animals. आपलं काय सुरू आहे? सर्क्युलेशन इन ॲनिमल्स मधला ह्युमन सर्क्युलेशन पार्ट सुरू आहे आणि ह्युमन सर्क्युलेशन मध्ये आपण ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम मध्ये आहे. ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम मध्ये 3 पार्ट होतात. द 3 पार्ट्स इन ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम आर हार्ट, ब्लड अँड ब्लड वेसल्स. तर तो तिसरा पार्ट आपल्याला आता सुरू करायचा आहे. द थर्ड पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम ऑफ ह्युमन इज ब्लड वेसल्स. मग ब्लड वेसल्स म्हणजे काय? द हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर्स. The hollow tubular structures in which blood flows are called as blood vessels. की माझ्या बॉडीमध्ये असे काही ट्युब्युलर स्ट्रक्चर्स आहे की ज्या पर्टिक्युलर ट्युब्युलर स्ट्रक्चर्स मधून ब्लड फ्लो होते. दॅट पर्टिक्युलर ट्युब्युलर स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज blood vessels. And the branch of the medicine, the branch of the biology which deals with the study of this particular blood vessels is called as angiology. It is called as angiology. त्याला म्हणतो आपण एंजिओलॉजी. आणि आता आपल्या बॉडीमध्ये ब्लड वेसल्स कोणते आहे? तर तुम्हाला हार्ट माहीत झालं आहे. हार्टपासून पहिल्यांदा ॲओर्टा बाहेर निघतो. ॲओर्टा ब्रांच होते आर्टेरीजमध्ये. आर्टेरीज ब्रांच होतात आर्टेरिओल्समध्ये. आर्टेरिओल्स ब्रांच होतात कॅपिलरीजमध्ये. कॅपिलरीज युनाईट होतात व्हेन्युल्समध्ये. व्हेन्युल्स युनाईट होतो व्हेनमध्ये. व्हेन्स युनाईट होतात व्हेना केवामध्ये. आणि व्हेना केवा पुन्हा कुठे एंटर होतो? हार्ट. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये टोटल ब्लड वेसल्स कोणत्या कोणत्या? ॲओर्टा, आर्टेरी, आर्टेरिओल्स, कॅपिलरीज, व्हेन्युल्स, व्हेन्स आणि व्हेना केवा. या सगळ्यांना कलेक्टिव्हली काय म्हणतो आपण? ब्लड वेसल्स. सो ॲओर्टा, आर्टेरी, आर्टेरिओल्स, कॅपिलरीज, व्हेन्युल्स, व्हेन्स अँड व्हेना केवा. कलेक्टिव्हली दे आर कॉल्ड एज ब्लड वेसल्स. पण ॲओर्टा, आर्टेरी, आर्टेरिओल्स, इकडे व्हेन्युल्स, व्हेन्स आणि व्हेना केवा हे जर आपण ऑब्झर्व केले तर ॲओर्टा, आर्टेरी आणि आर्टेरिओल्सचं स्ट्रक्चर सारखं आहे. फक्त आतमधल्या लुमेनचं जे डायमीटर आहे ते कमी जास्त. ॲओर्टामध्ये जास्त असेल, आर्टेरीमध्ये त्याच्यापेक्षा कमी असेल, आर्टेरिओल्समध्ये त्याच्यापेक्षा कमी असेल, इकडे व्हेन्युल्समध्ये कमी असेल, व्हेन्समध्ये त्याच्यापेक्षा लुमेन थोडंसं जास्त असेल आणि व्हेना केवामध्ये अजून जास्त असेल. म्हणून आपल्याला स्टडी करताना ह्या सगळ्या ब्लड वेसल्स 3 कॅटेगरीजमध्ये स्टडी करावं लागतात. द 3 कॅटेगरीज ऑफ दिस पर्टिक्युलर ब्लड वेसल्स विच आर प्रेझेंट इन द बॉडी, दे आर द आर्टेरी, व्हेन्स अँड कॅपिलरीज. काय काय? आर्टेरीज, व्हेन्स अँड कॅपिलरीज. सो ब्रॉडली दिस पर्टिक्युलर ब्लड वेसल्स इन द बॉडी दे आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. दे आर द आर्टेरी, व्हेन्स अँड कॅपिलरीज. आता एक एक आपण ऑब्झर्व करू की आर्टेरी म्हणजे काय, व्हेन म्हणजे काय आणि कॅपिलरी म्हणजे काय. मग आर्टेरी म्हणजे काय? द आर्टेरी इट इज अ टाइप ऑफ ब्लड वेसल्स. द आर्टेरी इट इज अ टाइप ऑफ ब्लड वेसल. दे आर डीपली लोकेटेड. दे आर डीपली लोकेटेड. इनडायरेक्टली दे रन अलॉंग द बोन्स और नियर द बोन्स. म्हणजे माझ्या आर्टेरीज जर असेल तर त्या मला वरून दिसणार नाही, त्या एकदम डीप असतात, बोन्सला लागून 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 चालतात. सो आर्टेरीज दे आर द टाइप ऑफ द ब्लड वेसल्स. दे आर डीपली लोकेटेड अँड दिस पर्टिक्युलर आर्टेरीज दे युजली कॅरी blood from heart to the body parts. They carry blood from heart to the body parts and they usually carry the oxygenated blood. Exception is pulmonary artery. Exception is pulmonary artery. मी काय म्हटलं की आर्टरीज जर असेल तर त्या डीपली लोकेटेड असतात, बोन सोबत सोबत चालतात. त्याच्यानंतर ह्या पर्टिक्युलर आर्टरी जर असेल तर ब्लड हार्टपासून बॉडीपर्यंत कॅरी करतात. ब्लड कोणतं कॅरी करतात? तर ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. पण एक एक्सेप्शन आहे. दॅट पर्टिक्युलर एक्सेप्शन इज पल्मोनरी आर्टरी. That is called as pulmonary artery, and the blood flow in this particular artery it is very high. That's why this particular arteries they do not possess in their lumen the valves. की या पर्टिक्युलर आर्टरीज मधलं ब्लड फ्लो हा खूप जास्त असतो आणि खूप जास्त असल्यामुळे लुमेन नॅरो असल्यामुळे त्या आर्टरीच्या आतमध्ये बॅकफ्लो रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी वॉल्व्स नसतात. सच पर्टिक्युलर ब्लड वेसल्स दे आर कॉल्ड एज आर्टरीज. दे आर कॉल्ड एज आर्टरीज. द अनदर दे आर कॉल्ड एज व्हेन्स. मग व्हेन्स म्हणजे काय? द व्हेन्स अगेन दे आर द टाइप ऑफ द ब्लड वेसल्स. दे आर सुपरफिशियली लोकेटेड. त्या वर असतात. कोण? व्हेन्स. दे कॅरी deoxygenated blood from various parts of the body to the heart. की व्हेन्सचं फंक्शन काय असते की त्या पर्टिक्युलर व्हेन्सनी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणे कुठून? बॉडी पार्ट्स कडून तर हार्टला. बट द एक्सेप्शन फॉर दिस पर्टिक्युलर व्हेन्स इज पल्मोनरी व्हेन्स, 4 पल्मोनरी व्हेन्स, because the 4 pulmonary veins they bring the oxygenated blood from lungs to the heart.
मग ह्या पर्टिक्युलर व्हेन्स अजून कशा असतात, तर द ब्लड फ्लो इन दिस पर्टिक्युलर व्हेन्स इज अ स्लो. दॅट्स वाय द लुमेन ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेन is wide and do possess the wall. There is presence of wall. म्हणजे वॉल्स प्रेझेंट असणे हे कोणाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, व्हेन्स. वॉल अब्सेंट असणे हे कॅरेक्टरिस्टिक कोणाचं आहे, आर्टरी. आर्टरीज पुन्हा कशा असतात, तर डीपली लोकेटेड. व्हेन्स कशा असतात, तर सुपरफिशियली लोकेटेड. आर्टरी कोणतं ब्लड कॅरी करतात, तर ऑक्सिजनेटेड. व्हेन्स कोणतं ब्लड कॅरी करतात, तर डिऑक्सिजनेटेड. एक्सेप्शन आर्टरीमध्ये काय आहे, तर पल्मोनरी आर्टरी, आणि एक्सेप्शन व्हेन्समध्ये काय आहे, तर पल्मोनरी व्हेन. वॉल्स अब्सेंट कुठे असतात, तर आर्टरीजमध्ये, आणि वॉल्स प्रेझेंट कुठे असतात, तर व्हेन्समध्ये. लुमेन नॅरो कुठे असते, तर आर्टरीमध्ये, आणि लुमेन वाईड कुठे असते, तर व्हेनमध्ये. So these are the two different types of blood vessels. The one it is called as artery, the another it is called as vein. The another type of blood vessel it is called as a capillary. Capillary म्हणजे काय, the capillaries, they are the network or they are the branches of the arterioles. Capillaries, they are the branches of the arterioles, and these particular capillaries unite to form the venules. म्हणजे indirectly arterioles जर ब्रांच होत असेल तर capillaries तयार होतात, आणि कॅपिलरीज युनाइट होत असेल तर व्हेन्यूज तयार होतात. मग कॅपिलरीचं फंक्शन काय, कॅपिलरीज दे आर थिन वॉल्ड. कॅपिलरीज दे आर थिन वॉल्ड. हिस्टॉलॉजिकली आपण नंतर पाहू, पण कॅपिलरीज दे आर थिन वॉल्ड अँड कॅपिलरीज दे शो द प्रेझेन्स ऑफ ओपनिंग्स फॉर एक्सचेंज ऑफ मटेरियल. ब्लडमधून टिश्यूपर्यंत, टिश्यूपासून ब्लडमध्ये असं मटेरियल एक्सचेंज जर करायचं असेल तर कोण ब्लड वेसल्स असतात, ओनली वन. दे आर कॉल्ड ॲज अ कॅपिलरीज. ॲओर्टा एक्सचेंज करत नाही, आर्टरी एक्सचेंज करत नाही, आर्टेरियोल्स एक्सचेंज करत नाही, व्हेन्युल्स एक्सचेंज करत नाही, व्हेन्स एक्सचेंज करत नाही, व्हेना कावा एक्सचेंज मटेरियलचं करत नाही. फक्त एक्सचेंजसाठी माझ्या बॉडीमध्ये ब्लड वेसल एकच आहे, अँड दॅट पर्टिक्युलर ब्लड वेसल इट इज कॉल्ड ॲज अ कॅपिलरी. सो द फंक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर कॅपिलरी इज द एक्सचेंज ऑफ मटेरियल. Is the exchange of material, and for exchange of material these particular capillaries they show the presence of openings. The openings are called as fenestrae. The openings are called as a fenestrae. Each opening it is called as a fenestra. That is called as fenestra. आता आपण काय करू की त्या आर्टरीला, व्हेनला, कॅपिलरीजला सेक्शन मध्ये ऑब्झर्व करू. म्हणजे इनडायरेक्टली हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ ब्लड वेसल्स ऑब्झर्व करू आपण, की आर्टरी हिस्टॉलॉजिकली इन ट्रान्सफर सेक्शन कशी दिसते, व्हेन हिस्टॉलॉजिकली इन ट्रान्सफर सेक्शन कशी दिसते, कॅपिलरी हिस्टॉलॉजिकली इन सेक्शन कशी दिसते, ते आपल्याला पाहायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज हिस्टॉलॉजी ऑफ ब्लड वेसल्स. आता या डायग्राम मधून बघा, दिस इज द ट्रान्सफर सेक्शन ऑफ आर्टरी, दिस इज द ट्रान्सफर सेक्शन ऑफ व्हेन, अँड दिस इज द ट्रान्सफर सेक्शन ऑफ कॅपिलरी. एक एक ऑब्झर्व करू आपण. दिस इज टीएस ऑफ आर्टरी. So histologically this particular artery it shows the presence of three wall layers, the outer, middle and the inner. The outer is called as the tunica externa, the middle it is called as the tunica media, the inner is called as the tunica interna. Histologically in transverse section this particular artery or this particular vein shows the presence of three wall layers. The outer layer it is called as the tunica externa, tunica externa. The middle layer it is called as the tunica media, tunica media, and the innermost it is called as the tunica interna, tunica interna. Indirectly artery आणि व्हेन मध्ये जर वॉल पाहिली असेल तर indirectly ती सारखी दिसते, पण the tunica externa of this particular artery it is made up of collagen fibers. Tunica media it is made up of smooth circular muscles and elastic fibers. Tunica interna it is differentiated into two layers, the inner layer and the outer layer. The inner layer it is called as the endothelium, and the outer layer it is called as the basement membrane. Epithelial tissue चं कॅरेक्टरिस्टिक आहे काय, की हा epithelial tissue जर असेल तर indirectly that particular epithelial tissue compulsory it rests on membrane. That particular membrane it is called as basement membrane. म्हणजे indirectly ही epithelial tissue ची लेयर आहे, ही मसल्सची लेयर आहे, स्मूथ मस्क्युलर टिश्यू किंवा स्मूथ सर्क्युलर मसल. आणि ही बाहेरची अशी लेयर आहे की जी कोलेजन फायबर्स पासून तयार झालेली आहे. सो दिस पर्टिक्युलर आर्टरी इट शोज द प्रेझेन्स ऑफ थ्री लेयर्स, tunica externa, tunica media and tunica interna. The characteristic feature in between this particular artery and vein is that within this particular tunica interna there is presence of a space. Within this particular tunica interna there is presence of a space in vein also. That particular space is for flow of blood. That particular space it is called as lumen. That space it is called as lumen, and the characteristic feature of this particular artery is that this particular lumen is
narrow in artery and lumen is wide in vein. लुमेन या आर्टरीमध्ये ब्लड फ्लो जास्त ठेवायचा असल्यामुळे इथे नॅरो असते आणि या पर्टिक्युलर व्हेनमध्ये हाच पर्टिक्युलर लुमेनचा जो पार्ट आहे ब्लड फ्लो कमी ठेवायचा असल्यामुळे ते लुमेन जर असेल तर वाईड असते. या पर्टिक्युलर आर्टरीमध्ये लुमेन नॅरो असल्यामुळे ब्लड फ्लो जास्त असतो. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर लुमेन ऑफ द आर्टरी डू नॉट पजेस द वॉल, पण याच पर्टिक्युलर व्हेन मध्ये हेच लुमेन जर ऑब्झर्व केलेलं असेल तर हे वाईड आहे, ब्लड फ्लो स्लो आहे. दॅट्स वाय इथे बॅकफ्लो होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. दॅट्स वाय द लुमेन ऑफ दिस पर्टिक्युलर व्हेन शोज द प्रेझेन्स ऑफ वॉल. म्हणजे वॉल्स आर absent in artery and walls are present in vein. Another characteristic of this particular artery and vein is that the middle layer of this particular artery and middle layer of this particular vein, for example, if it is compared or observed, the middle layer, which is called as the tunica media, it is a thick in artery. It is thick in artery, and the middle layer which is present in this particular vein, which is called as the tunica media, it is a thin in vein. त्याच्यानंतर ट्युनिका एक्सटर्ना ऑब्झर्व केलेली असेल तर ट्युनिका एक्सटर्ना इट इज अ थिन इन आर्टरी अँड द ट्युनिका एक्सटर्ना इट इज अ थिक इन वेन. कारण वेन्स वर असतात, ट्युनिका एक्सटर्ना ही सगळ्यात बाहेरची लेअर आहे, ती प्रोटेक्शनचं काम करेल. म्हणून वेनमध्ये ट्युनिका एक्सटर्ना थिक असते तर आर्टरीमध्ये ट्युनिका एक्सटर्ना ही थिन असते. पण ट्युनिका मीडिया ही आर्टरीमध्ये थिक असते कारण ब्लड फ्लो हाय असतो, ती इलॅस्टिक असते. आणि हीच ट्युनिका मीडिया जर या व्हेनमध्ये पाहिलेली असेल तर ती थिन असते. सो वन इट outermost it is called as the tunica externa, middle it is called as the tunica media, the innermost it is called as the tunica interna. Within the tunica interna there is presence of a space for flow of blood. That particular space it is called as a lumen. So this is called as artery, this is called as a vein. The another blood vessel it is called as a capillary. In capillary, if this particular capillary, if it is observed in transverse section, histologically, this particular capillary, it shows the presence of only one layer. That particular one layer, it is called as the tunica interna. That is called as tunica interna. So tunica externa is absent, tunica media is absent, tunica interna is present. But that particular tunica interna, again, it is differentiated into two layers. The inner layer it is called as endothelium, the outer layer it is called as the basement membrane. So endothelium and basement membrane together it is called as tunica interna, and for exchange of material this particular tunica interna it shows the presence of openings. These particular openings are called as the fenestra. Each is called as the fenestra. Several they are called as the fenestrae. So this is the artery, this is the vein, and this is the capillary. So artery, veins and capillaries, they are collectively called as blood vessels. And the study of this particular blood vessels, it is called as angiology. It is called as angiology. The another part related with this blood vascular system is pulse, blood pressure. ते आपल्याला आता ऑब्झर्व करायचं आहे की पल्स म्हणजे काय, ब्लड प्रेशर म्हणजे काय, ब्लड प्रेशरचे कोणते कोणते टाइप्स होतात, तो पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. द फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज पल्स. मग पल्स म्हणजे काय, द सिरीज ऑफ प्रेशर वेव्स दॅट ट्रॅव्हल थ्रू आर्टरीज ड्यू टू व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज पल्स. की माझं हार्ट कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन स्टेटमध्ये आहे, की हार्टच्या व्हेंट्रिकल्स जर कॉन्ट्रॅक्ट झाल्या तर ब्लड पंप होईल, आणि पंप झालेलं ब्लड त्या आर्टरीजमधून जर फ्लो होत असेल तर त्या आर्टरीजला आपण जर ऑब्झर्व केलं तर तिथे त्या आर्टरीजमध्ये सिरीज ऑफ वेव्ज आपल्याला त्या ब्लड फ्लोच्या दिसतात. तर दिस पर्टिक्युलर सिरीज ऑफ वेव्ज ऑफ ब्लड विच फ्लो थ्रू दिस पर्टिक्युलर ब्लड वेसल्स इज कॉल्ड ॲज पल्स. is called as pulse. So series of pressure waves that travel through arteries due to ventricular contraction, it is called as pulse. It is strongest near heart and becomes weak away from the heart. की ह्या पल्सच्या ज्या वेव्ज आहेत त्या हार्टच्या जवळ आपल्याला जास्त दिसतात, पण जसं जसं ब्लड दूर जाईल तेव्हा आपण बॉडीकडे दूर ऑब्झर्व करू तसं त्या पर्टिक्युलर पल्सला आपल्याला ऑब्झर्व करताना ऑब्झर्व नॉर्मल करता येणार नाही. It can be felt easily in a radial artery that is found in wrist or carotid artery which is present in the neck. हे पल्स मला पाहायचं जर असेल तर जनरली मी रेडियल आर्टरी यूज करीन, नाही तर मग मी नेक मधल्या दुसऱ्या आर्टरीला यूज करीन. दॅट आर्टरी इट इज कॉल्ड एज कॅरोटिड आर्टरी.
द पल्स रेट इज इक्वल टू द हार्ट रेट, की पल्स रेट जो असतो तो हार्ट रेट असतो. तुम्हाला हार्ट रेट तर माहिती आहे, टोटल नंबर ऑफ बीट्स बाय हार्ट इन 1 मिनिट, दॅट इज कॉल्ड ॲज अ हार्ट रेट. नॉर्मल हार्ट रेट काय असतो, 72 बीट्स पर मिनिट. म्हणजे 72 बीट्स पर मिनिट हा जो हार्ट रेट आहे तेवढाच माझा पल्स असतो. So the pulse rate is equal to the heart rate. The pulse rate higher than normal, above 100 beats per minute, it is called as a tachycardia. की नॉर्मल 72 आहे पण त्याच्यापेक्षा जास्त जर असेल, above 100 beats per minute, तर that is called as a tachycardia. And slower pulse rate below 60 beats per minute than normal, it is called as a bradycardia. म्हणजे नॉर्मल किती आहे तर 72 बीट्स पर मिनिट, पण त्याच्यापेक्षा खाली म्हणजे 60च्या खाली जर हार्ट रेट जात असेल तर दॅट थिंग इट इज कॉल्ड ॲज अ ब्रॅडीकार्डिया. So more it is called as more pulse rate, it is called as a tachycardia, and the lower or lesser pulse rate, it is called as a bradycardia. तर हा पार्ट आहे that is called as a pulse. What is pulse? The series of pressure waves that travel through the arteries due to ventricular contraction, due to ventricular systole, that is called as pulse. नवीन पार्ट आहे that is called as a blood pressure. मग ब्लड प्रेशर म्हणजे काय, की हार्टनी ब्लड पंप केलेलं आहे, ते पर्टिक्युलर ब्लड आता ॲओर्टामध्ये गेलेलं आहे, आर्टरीजमध्ये गेलेलं आहे, आर्टेरियल्समध्ये गेलेलं आहे, कॅपिलरीजमध्ये गेलेलं आहे, व्हेन्युल्समध्ये आलेलं आहे, व्हेन्समध्ये आलेलं आहे, व्हेनाकॅवामध्ये आलेलं आहे, पुन्हा हार्टमध्ये आलेलं आहे. म्हणजे माझं ब्लड जर असेल तर ते ब्लड व्हेसल्समध्ये फ्लो होत आहे. आणि जे ब्लड त्या पर्टिक्युलर ब्लड व्हेसल्समध्ये फ्लो होत आहे त्या ब्लडचं त्या ब्लड व्हेसलच्या वॉलवर जे प्रेशर आलं, दॅट प्रेशर इट इज कॉल्ड ॲज द ब्लड प्रेशर. व्हॉट इज ब्लड प्रेशर? द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड, द pressure exerted by the blood on the wall of the blood vessel, it is called as a blood pressure. The pressure exerted by the blood on the wall of the blood vessel, it is called as a blood pressure. म्हणजे ब्लड प्रेशर आर्टरी मध्ये आहे, ब्लड प्रेशर वेन्स मध्ये आहे, ब्लड प्रेशर प्रत्येक ब्लड वेसल मध्ये आहे. बट दिस पर्टिक्युलर ब्लड प्रेशर इट कॅन बी ऑब्झर्व्ड the main blood vessel, that is called as artery, because this particular artery it withdraw or it carry the blood directly from the heart. So the instrument which is used for this particular measurement of blood pressure, it is called as the sphygmomanometer. It is called as sphygmomanometer, or it is called as a pulse meter, or it is called as a BP apparatus. That is called as BP apparatus. So the blood pressure, it is measured of all arteries. The main artery, it is called as a brachial artery. That is called as brachial artery. की माझं ब्लड प्रेशर मला स्पिग्मोमॅनोमीटरच्या हेल्पनी जर ऑब्झर्व करायचं असेल तर जी मी आर्टरी मेन यूज करतो, दॅट पर्टिक्युलर आर्टरी विच इज प्रेझेंट इन अप्पर आर्म, दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्रॅकियल आर्टरी. दॅट इज कॉल्ड ॲज ब्रॅकियल आर्टरी. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला ब्लड प्रेशर पाहायचं असेल तर ते आपण कोणाचं पाहू, आर्टरीचं पाहू. म्हणून आपण आर्टेरियल ब्लड प्रेशरला डिफाईन करू. So arterial blood pressure, the pressure exerted by the blood, the pressure exerted by the blood on the wall of the artery, it is called as the arterial blood pressure. That is called as arterial blood pressure. पण या आर्टरी मधून जे ब्लड फ्लो होत आहे हार्ट कडून पंप झाल्यानंतर, तर हार्टनी ब्लड पंप केलेलं आहे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. पण थोड्या वेळाने काही वेळाने हे हार्ट जर रिलॅक्स झालेलं असेल तर ते ब्लड प्रेशर तिथलं कमी पण झालेलं आहे. म्हणजे ब्लड प्रेशर त्या ब्लड वेसल मधलं आर्टेरी मधलं कॉन्स्टंट नाही आहे. So this particular arterial blood pressure of the artery, it is of two different types. The one it is called as a systolic blood pressure, the another it is called as a diastolic blood pressure. Systole कशाला म्हणतो आपण, कॉन्ट्रॅक्शन. डायस्टोल कशाला म्हणतो आपण, रिलॅक्सेशन. कोणाचं कॉन्ट्रॅक्शन कोणाचं रिलॅक्सेशन, हार्टच्या व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन आणि हार्टच्या व्हेंट्रिकलचं रिलॅक्सेशन. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस त्या आर्टरीच्या वॉलवर जे प्रेशर आहे त्याला म्हणतो आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर. व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशनच्या वेळेस त्या पर्टिक्युलर आर्टरीमध्ये ब्लड आहे, प्रेशर पण आहे, दॅट प्रेशर इट इज कॉल्ड एज डायस्टोलिक ब्लड प्रेशर. सो दिस पर्टिक्युलर आर्टरी इट शो two different types of pressure, the one at the time of contraction, another at the time of relaxation. So one it is called as the systolic blood pressure, the another it is called as the diastolic blood pressure. So what is systolic blood pressure? The pressure exerted by the blood
The pressure exerted by the blood on the wall of the artery at the maximum ventricular contraction. That particular pressure, it is called as the systolic blood pressure. I want to me. The pressure exerted by the blood on the wall of the artery, at the maximum ventricular contraction, it is called as the systolic blood pressure. माझ्या ventricles full contract झाल्यानंतर, blood pump झाल्यानंतर त्या आर्टरीच्या वॉलवर जे प्रेशर आलेलं आहे, that pressure it is called as systolic blood pressure. And this particular systolic blood pressure in normal resting adult male, it is 120 mmHg. In normal resting adult male, it is 120 mmHg, and in normal resting adult female, it is 115 mmHg. म्हणजे इनडायरेक्टली तेच सिस्टोलिक ब्लड प्रेशर मेल मधलं आणि तेच पर्टिक्युलर सिस्टोलिक फिमेल मधलं जर ऑब्झर्व केलेलं असेल तर मेलमध्ये हे सिस्टोलिक ब्लड प्रेशर 120 mmHg आहे, तर तेच पर्टिक्युलर सिस्टोलिक ब्लड प्रेशर फिमेलमध्ये 115 mmHg आहे. सो व्हॉट इज सिस्टोलिक ब्लड प्रेशर? द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड on the wall of the artery at the maximum ventricular contraction, it is called as the systolic blood pressure. Another, it is called as डायस्टोलिक ब्लड प्रेशर. माझं हार्ट आता कॉन्ट्रॅक्ट झालं होतं, सिस्टोलिक ब्लड प्रेशर, आता ते रिलॅक्स पण होणार आहे, म्हणून सेकंड प्रेशर इट इज कॉल्ड ॲज द डायस्टोलिक ब्लड प्रेशर. व्हॉट इज डायस्टोलिक ब्लड प्रेशर? द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ द आर्टरी ॲट द मॅक्झिमम वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. ॲट द मॅक्झिमम वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन, दॅट पर्टिक्युलर प्रेशर इज कॉल्ड ॲज द डायस्टोलिक ब्लड प्रेशर. म्हणजे काय म्हटलं की या आर्टरीमधून ब्लड फ्लो होत आहे पण वेंट्रिकल्स रिलॅक्स आहे, फुल रिलॅक्स आहे. त्यावेळेसचं त्या पर्टिक्युलर ब्लडचं त्या ब्लड वेसलच्या म्हणजे आर्टरीच्या वॉलवर जे प्रेशर आहे, दॅट प्रेशर इट इज कॉल्ड एज डायस्टोलिक ब्लड प्रेशर. म्हणजे पहिलं प्रेशर सिस्टोलिक हे कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेसचं होतं, दुसरं प्रेशर डायस्टोलिक हे रिलॅक्सेशनच्या वेळेसचं आहे. व्हॉट इज डायस्टोलिक ब्लड प्रेशर? द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ the artery at the maximum ventricular relaxation, it is called as the diastolic blood pressure. And this particular diastolic blood pressure in normal resting adult male is 80 mmHg, and in normal resting female adult is 75 mmHg. मेल मध्ये हे डायस्टोलिक ब्लड प्रेशर 80 mmHg आहे आणि फिमेल मध्ये हेच डायस्टोलिक ब्लड प्रेशर 75 mmHg आहे. म्हणजे याचा अर्थ माझं ब्लड प्रेशर 120 mmHg आणि 80 mmHg, तर त्याच्यापैकी 120 mmHg असेल तर ते सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे आणि 80 mmHg असेल तर डायस्टोलिक ब्लड प्रेशर आहे. दोन्ही पण नॉर्मल आहे. म्हणजे मला जर ब्लड प्रेशर लिहायचं असेल तर मी कसं लिहील? 120/80 mmHg. सो 120 रिप्रेझेंट्स द सिस्टोलिक ब्लड प्रेशर, 80 represents the diastolic blood pressure, and both systolic and the diastolic blood pressure collectively it is called as the arterial blood pressure. Collectively it is called as arterial blood pressure. पण सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशरचा डिफरन्स जर काढला तर जे प्रेशर येईल दॅट प्रेशर इट इज कॉल्ड ॲज अ पल्स प्रेशर. दॅट इज कॉल्ड ॲज पल्स प्रेशर. सो व्हॉट इज पल्स प्रेशर? The difference between systolic blood pressure and the diastolic blood pressure, it is called as the pulse pressure, and this particular pulse pressure in male and female it is same, that is 40 mmHg. It is 40 mmHg. 120 minus 80 is equal to 40. 115 minus 75 is equal to 40. So in male and female that particular pulse pressure it is 40 mmHg. काय काय प्रेशर माहित झाले आपल्याला? ब्लड प्रेशर, आर्टेरियल ब्लड प्रेशर, सिस्टोलिक ब्लड प्रेशर, डायस्टोलिक ब्लड प्रेशर अँड पल्स प्रेशर. एकदा सगळे डिफाईन करू आपण. व्हॉट इज ब्लड प्रेशर? द प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ द ब्लड वेसल, इट इज कॉल्ड ॲज द ब्लड प्रेशर. कोणती ब्लड वेसल? arterial blood pressure. The pressure exerted by the blood on the wall of the artery, it is called as the arterial blood pressure. Systolic blood pressure, the pressure exerted by the blood on the wall of the artery at the maximum ventricular contraction, it is called as the systolic blood pressure. Diastolic blood pressure, the pressure exerted by the blood on the wall of the artery at the maximum ventricular relaxation, it is called as the diastolic blood pressure. And pulse pressure, the difference between systolic blood pressure and the diastolic blood pressure, it is called as the pulse pressure. But the characteristic feature of this blood pressure is that this particular blood pressure is not constant, it is never constant. In the body, if it is observed, the blood pressure it is higher near the heart.
अँड ॲज द ब्लड इट पासेस अवे फ्रॉम द हार्ट द ब्लड प्रेशर डिक्रीजेस. म्हणजे आपण आपल्याच बॉडीचा जर विचार केला तर माझ्या हार्टच्या जवळ जर पाहिलेलं असेल तर ब्लड प्रेशर जास्त आहे, पण हार्टपासून मी जसं जसं बॉडीकडे दूर दूर जाईल तसं ब्लड प्रेशर कमी होईल. म्हणजे याचा अर्थ माझ्या बॉडीमध्ये पण ब्लड प्रेशर कॉन्स्टंट नाही. हे तर आहेच, पण दिस पर्टिक्युलर ब्लड प्रेशर ऑफ एन इंडिव्हिज्युअल अगेन इट डिपेंड अपॉन व्हेरियस फॅक्टर्स. Again, it depend upon various factors. They are called as the factors affecting blood pressure, and this particular blood pressure, it depend upon various factors. The various factors are high or low blood volume. की माझ्या बॉडीमध्ये जो नॉर्मल ब्लडचा व्हॉल्यूम पाहिजे तो हाय आहे की लो आहे त्याच्यावर माझं ब्लड प्रेशर डिपेंड असेल. सेकंड, आर्टेरियल इनएलास्टिसिटी और हार्डनिंग ऑफ द ब्लड वेसल. की माझ्या ज्या ब्लड वेसल्स आहे, आर्टेरीज आहे, त्या हार्ड झाल्या आहे का किंवा इनएलास्टिक झालेल्या आहे का, कारण त्या होतात. द टू रिझन्स आर डिपॉझिशन ऑफ सॉल्ट्स और डिपॉझिशन ऑफ फॅट. द डिपॉझिशन ऑफ सॉल्ट्स इट इज कॉल्ड एज द आर्टेरियोस्क्लेरोसिस. द डिपॉझिशन ऑफ फॅट्स लाईक कोलेस्टेरॉल दॅट इज कॉल्ड एज द अथेरोस्क्लेरोसिस. म्हणजे माझ्या ज्या ब्लड वेसल्स आहे, आर्टेरीज आहे, ह्या फॅट्सनी पण डिपॉझिट होऊ शकतात किंवा सॉल्ट्सनी पण डिपॉझिट होतात. म्हणजे इनडायरेक्टली आर्टेरी सॉल्ट्स किंवा फॅट्सनी जर ब्लॉक झालेले असेल तर नॅचरली त्या पर्टिक्युलर आर्टेरीज मधलं लुमेन अजून नॅरो होईल, म्हणजे ब्लड प्रेशर चेंज होईल. So deposition of salts in the blood vessel or arteries, it is called as arteriosclerosis, and deposition of fats or cholesterol, it is called as atherosclerosis, that changes the blood pressure. The another factor for change of the blood pressure is viscosity of the blood. की माझ्या ब्लडची एक स्पेसिफिक विस्कॉसिटी पाहिजे. ती विस्कॉसिटी नॉर्मल जर असेल तर माझं ब्लड प्रेशर नॉर्मल होईल, पण ते पर्टिक्युलर ब्लड थिन झालं किंवा ब्लड थिक झालं असेल तर दॅट चेंजेस द ब्लड प्रेशर. So this is the factor that is called as viscosity of the blood. The another is emotions, hormonal changes, obesity, etc. की माझे इमोशन्स कसे बदलतात त्याच्यावर माझं ब्लड प्रेशर डिपेंड आहे. हार्मोनल चेंजेस, हार्मोन्स कसे बदलतात त्याच्यावर माझं ब्लड प्रेशर डिपेंड आहे. ओबेसिटी, लठ्ठपणा जर वाढलेला असेल तर ब्लड प्रेशर चेंज होईल. द अनदर फॅक्टर्स आर अमाऊंट ऑफ ब्लड एंटरिंग इन टू द हार्ट अँड लिव्हिंग फ्रॉम द हार्ट. माझ्या हार्टमध्ये ब्लड किती येत आहे आणि माझ्या हार्टकडून ब्लड किती बाहेर जात आहे. सर हार्ट ब्लड तेवढंच येईल तेवढंच जाईल नाही, दॅट डिपेंड अपॉन द व्हेरियस फॅक्टर्स. फॉर एक्झाम्पल द व्हॉल्व्स, द नोड्स, म्हणजे माझ्या हार्टमधले व्हॉल्व्स कसे काम करत आहे, नोड्स कसे काम करत आहे त्याच्यावर माझं ब्लड बाहेर जाणे आणि आतमध्ये येणे हे डिपेंड आहे. सो दॅट फॅक्टर इट इज अमाऊंट ऑफ ब्लड एंटरिंग इन टू द हार्ट अँड लिव्हिंग फ्रॉम द हार्ट. द अनदर इट इज कंडिशन ऑफ द हार्ट, की माझ्या हार्टची कंडिशन कशी आहे, म्हणजे माझ्या हार्टचा एस ए नोड कसा आहे, एव्ही नोड कसा आहे, बंडल ऑफ इस्टवारा कसा आहे, पर्किंजे फायबर्स कसे आहे, त्याच्यानंतर वॉल्समध्ये बायकस्पिड वॉल कसा आहे, ट्रायकस्पिड वॉल कसा आहे, स्टॅचिन वॉल कसा आहे, थेबेशियन वॉल कसा आहे, पल्मोनरी वॉल कसा आहे, सेमिलुनार वॉल कसा आहे, त्याची कंडिशन कशी आहे त्याच्यावर पण माझं ब्लड प्रेशर डिपेंड आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द कंडिशन ऑफ द हार्ट. द अनदर इट इज द पंपिंग फोर्स ऑफ द ब्लड, की माझ्या हार्टने व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस ब्लड पंप केलेला आहे, पण तो पंपिंग फोर्स किती आहे. सर का बरं बदलेल. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस दोन्ही बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड व्हॉल्व क्लोज असले पाहिजे, पण ते जर इम्प्रॉपरली क्लोज झाले, ब्लड जर लीक होत असेल तर प्रॉपर प्रेशरनी ब्लड फ्लो होणार नाही. दॅट इज कॉल्ड एज पंपिंग फोर्स ऑफ द ब्लड. द अनदर इट इज द ब्लड व्हॉल्यूम, की माझ्या बॉडीमधला जो नॉर्मल व्हॉल्यूम ब्लडचा पाहिजे तो आहे की नाही आहे. एखादा ऍक्सिडेंट झाला पण माझ्या बॉडीमधलं ब्लड जर कमी झालं तर ब्लड प्रेशर कमी होणारच आहे, कारण तेवढं ब्लड माझ्या पंपिंगला मिळणार नाही. सो दॅट इज द ब्लड व्हॉल्यूम. द अदर जनरल फॅक्टर्स आर एज, जेंडर, व्हेनस रिटर्न, स्लीप, एक्झरसाइज, एन्झायटी एक्सेट्रा. की एज वाईज ब्लड प्रेशर बदलणार. एज जेंडरमध्ये पाहिलेलं असेल, सेक्सेसमध्ये पाहिलं असेल तर मेलमध्ये थोडंसं ब्लड प्रेशर जास्त असते, फिमेलमध्ये कमी असते. व्हेनस रिटर्न, की व्हेन्सकडून जे ब्लड वापस हार्टला येणार आहे त्याचा रिटर्न कसा आहे, कारण त्या व्हेन्सला वॉल्व्स असतात. ओके. दानादरी स्लीप, म्हणजे माझी झोप पूर्ण होत आहे का, रात्रीच्या वेळेस 6 ते 8 तास झोप झाली पाहिजे, तेवढी नॉर्मल होते का, ती पण कॉन्स्टंट झाली पाहिजे, नाहीतर चेंज होईल ब्लड प्रेशर. एक्झरसाइज मी करत असेल तर त्यावेळेस ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार, पण ते जर मी काही करत नसेल तर इनडायरेक्टली माझं ब्लड प्रेशर स्टेबल राहणार किंवा मग ते कमी होणार. एन्झायटी, कुठलं टेन्शन आहे का, कुठली चिंता आहे का, त्याच्यावर पण माझं ब्लड प्रेशर डिपेंड आहे. सो दीज आर द व्हेरियस फॅक्टर्स विच आर responsible for the change of the blood pressure, and this particular blood pressure it is measured with the
Help of instrument, that instrument it is called as a sphygmomanometer, that is also called as a BP apparatus. या BP apparatus मध्ये एक रबर बॅग असते, त्याला इन्फ्लॅटेबल कफ म्हणतात. एका फाईन ग्लास कॅपिलरी ट्यूब मध्ये मर्क्युरी असतो, त्या मर्क्युरीला ट्यूबच्या हेल्पनी ती इन्फ्लॅटेबल म्हणजे फुगणारी बॅग कनेक्टेड असते. त्याच मॅनोमीटरला दुसरा एक पाईप असून त्याला एक पंप असतो, आणि असं जर इन्स्ट्रुमेंट असेल तर दॅट इन्स्ट्रुमेंट इट इज कॉल्ड अ स्पिग्मोमॅनोमीटर. मोजायचं कसं, तर मी सपोज फॉर एक्झाम्पल पेशंट असेल, कुठल्या फिजिशियनकडे डॉक्टरकडे गेलो असेल, तर पहिल्यांदा मला सांगतील की थोडा वेळ रेस्ट करा, नंतर टेबलवर आडवं व्हायला सांगतील, माझ्या हार्टच्या लेवलला इन्स्ट्रुमेंट ठेवतील, दॅट इज कॉल्ड अ स्पिग्मोमॅनोमीटर. त्याचा इन्फ्लॅटेबल कप माझ्या या पार्टला अटॅच करतील. दिस पार्ट इट इज कॉल्ड एज अप्पर आर्म. आर्टरी आपल्याला इथे यूज करायची मेजरमेंटसाठी ब्रॅकियल आर्टरी. त्याच्यानंतर स्टेथोस्कोपनी माझ्या हार्टची रिडिंग घेतील, त्याच्यानंतर 2 बोटांनी 3 बोटांनी इथलं पाल्पेशन पाहतील, रेडियल आर्टरी. इथली आर्टरी कुठली यूज झाली, रेडियल आर्टरी. इथली आर्टरी कुठली यूज झाली, ब्रॅकियल आर्टरी. त्याच्यानंतर त्या पंपनी आतमध्ये एअर प्रेस करतील, एअर प्रेस केल्याबरोबर हा इन्फ्लॅटेबल कप असेल तर तो आता प्रेस करेल, एक आर्टरी प्रेस होईल, दॅट इज कॉल्ड एज अ ब्रॅकियल आर्टरी. एक वेळ अशी येईल त्या फिजिशियनला, डॉक्टरांना स्टेथोस्कोपनी फॉर एक्झाम्पल इथे इथे पाहिल्यानंतर हार्टचे साऊंड्स येणं बंद झालेले जर असेल इथे, तर इनडायरेक्टली ती ब्रॅकियल आर्टरी इथे पाहिल्यानंतर, इथे स्टेथोस्कोप लावल्यानंतर इथे जर समजा फॉर एक्झाम्पल जर कुठले हार्टचे साऊंड येणं बंद झालेलं असेल तर आपण काय समजू की ती ब्रॅकियल आर्टरी ब्लॉक झाली. ब्लॉक केलेली आहे आपण, कारण एअर प्रेस केलेली आहे, पंपनी क्लोज केलेला आहे तो बल्ब. त्याच्यानंतर तो बल्ब हळू ओपन करते, ओपन केल्यानंतर इथून ब्लड फ्लो होईल, त्या फ्लो होण्याचा आवाज त्या स्टेथोस्कोपने ऐकायचा आणि त्याच वेळेस त्या मॅनोमीटरवर रिडिंग पाहायचं. तो जो साऊंड आहे तो साऊंड फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आलेला असेल, ती पर्टिक्युलर मेजरमेंट घेतलेली, ती पर्टिक्युलर रिडिंगची जी लेवल आहे त्या मर्क्युरीची, दॅट रिप्रेझेंट द सिस्टोलिक ब्लड प्रेशर. नॉर्मल जर असेल तर ती 120 mmHg ला येईल. थोड्या वेळाने लगेच पुन्हा अजून तो पंपचा स्क्रू ओपन केल्यानंतर एक वेळ अशी येईल की तिथून आवाज अजिबातच येणार नाही. मग अशी आवाज आला होता त्यावेळेस सिस्टोलिक ब्लड प्रेशर. आता आवाज अजिबात येत नसेल, नाही येत असेल, त्यावेळेस फॉर एक्झाम्पल त्या पर्टिक्युलर मर्क्युरीची लेवल तिथे चेक होईल किंवा ऑब्झर्व केला जाईल, दॅट इज कॉल्ड ॲज अ डायस्टोलिक ब्लड प्रेशर. म्हणजे हा जो साऊंड आहे त्या ब्लड वेसल मधला ओपन केल्यानंतर, म्हणजे त्या इन्फ्लॅटेबल कप मधून एअर पास केल्यानंतर, ब्रॅकियल आर्टरी मधून ब्लड पुढे फ्लो झाल्यानंतर जो साऊंड आहे, दॅट साऊंड इट इज कॉल्ड ॲज अ थ्रोबिंग साऊंड. दॅट साऊंड इट इज कॉल्ड ॲज अ थ्रोबिंग साऊंड. त्यात थ्रोबिंग साऊंड येत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ सिस्टोलिक ब्लड प्रेशर. ही जी लेवल आहे त्या मर्क्युरीची दॅट इज कॉल्ड ॲज सिस्टोलिक ब्लड प्रेशर. पण काही वेळानंतर थोडे लगेच जर साऊंड येणं बंद झालं असेल, कारण आता ब्लड फ्लो झालेला आहे, तर नॅचरली फॉर एक्झाम्पल त्या मर्क्युरीची लेवल जी आहे ती पर्टिक्युलर लेवल जर रेकॉर्ड केलेली असेल आणि ती 80 mmHg ला आलेली असेल तर दॅट पर्टिक्युलर प्रेशर इट इज कॉल्ड एज डायस्टोलिक ब्लड प्रेशर. सो इन दिस वे विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट दॅट इज कॉल्ड एज अ स्पिग्मोमॅनोमीटर. म्हणजे फक्त स्पिग्मोमॅनोमीटर यूज करून माझं ब्लड प्रेशर ऑब्झर्व करता येणार नाही, मेजर करता येणार नाही. मला 3 गोष्टी यूज करावं लागेल. द वन इट इज कॉल्ड एज स्पिग्मोमॅनोमीटर, none other it is called as a stethoscope, none other it is a palpation. म्हणजे फिजिशियनला माझे इथली रेडियल आर्टरी यूज करून पाल्पेशन पाहावं लागेल, स्टेथोस्कोप यूज करून साऊंड ऐकावा लागेल, आणि स्पिग्मोमॅनोमीटर यूज करून रिडिंग घ्यावं लागेल, सिस्टोलिक ब्लड प्रेशर अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर. सो नॉर्मल blood pressure of any for example male it is 120-80 mmHg. In normal female, adult female, it is 115-75 mmHg. So this is the pressure, that pressure it is called as blood pressure. So blood pressure it is measured with the help of instrument, that instrument it is called as sphygmomanometer. The another part in this chapter is hypertension. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे, हायपरटेन्शन म्हणजे काय, कॅड म्हणजे काय, एंजायना म्हणजे काय, त्याच्यानंतर एंजिओग्राफी कशी असते, त्याच्यानंतर हार्ट ट्रान्सप्लांट कसं करतात किंवा काय असते, नंतर सायलेंट हार्ट अटॅक हा पार्ट आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. पहिला पार्ट पाहू आपण, दॅट इज कॉल्ड एज हायपरटेन्शन. ब्लड प्रेशर तुम्हाला माहिती झालं, कसं डिफाईन केलं,
The pressure exerted by the blood on the wall of the blood vessel, it is called as blood pressure. The normal arterial blood pressure, it is represented as 120/80 mmHg. त्याच्यापैकी 120 काय असते सिस्टोलिक, 80 काय असते डायस्टोलिक. पण ह्या दोन्ही व्हॅल्यूज जर इन्क्रीज होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण हायपरटेन्शन. सो इन्क्रीज ऑफ द ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल range of blood pressure, it is called as a high blood pressure. That is also called as a hypertension and hypotension. The decrease of the blood pressure than the normal range of blood pressure, it is called as a hypotension. That is called as a low blood pressure. आपल्याला ऑब्झर्व काय करायचं hypertension. What is hypertension? The increase of the blood pressure than the normal range of blood pressure is called as a hypertension. It is also called as a high blood pressure. So the values 140/90 mmHg is called as the threshold of hypertension. एवढं maximum ठीक आहे, चालेल. And the 180/120 mmHg and higher are dangerous to the health as it may damage the heart, brain, kidneys, etc. की normally for example blood pressure 120/80 पाहिजे, पण ते 140/90 पर्यंत गेलं असेल तर हायपरटेन्शन तर आहे पण डेंजर आहे, पण तेवढा डेंजर नाही आहे. पण हीच व्हॅल्यू जर 180/120 पर्यंत गेलेली असेल तर दॅट मे कॉज द फेल्युअर ऑफ सर्टन पार्ट्स ऑफ द बॉडी, फॉर एक्झाम्पल हार्ट, ब्रेन, किडनीज एक्सेट्रा. The heart uses more oxygen in hypertension and cause angina pectoris. That is called as a chest pain due to low blood supply to the cardiac muscles and may lead to the myocardial infarction. त्याला आपण हार्ट अटॅक पण म्हणतो. In brain, arteries may damage due to hypertension as arteries in brain are less protected. की हायपरटेन्शन जर असेल ब्रेन मध्ये ब्लड फॉर एक्झाम्पल त्या आर्टरीजच्या थ्रू जात असेल तर ब्रेन मधल्या आर्टरीजला तेवढं प्रोटेक्शन नसते जेवढं प्रोटेक्शन त्या आर्टरीज आपल्या बॉडीमध्ये दुसऱ्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळे त्या ब्लड वेसल ब्रेनमध्ये ओपन होऊ शकतात, ब्रेक होऊ शकतात, ब्रेन डॅमेज होऊ शकते, ब्लड वेसल्स डॅमेज होऊ शकतात. इन किडनी हायपरटेन्शन मे कॉज किडनी फेल्युअर. की हे जर हायपरटेन्शन असंच राहिलं, किडनीला हाय ब्लड प्रेशरनी म्हणजे हाय प्रेशरनी जर ब्लड गेलेलं असेल तर किडनी इट मे डॅमेज ऑर फेल. दॅट इज कॉल्ड ॲज अ किडनी फेल्युअर. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिनल फेल्युअर. So this is called as a hypertension. So what is hypertension? The increase of the blood pressure than the normal range of blood pressure, it is called as a hypertension. Another part is coronary artery disease. coronary artery disease. तुम्हाला माहिती आहे की हार्टच्या वॉलला म्हणजे हार्टच्या वॉलमध्ये असलेल्या कार्डियाक मसल्सला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करायसाठी दोन आर्टरीज आहेत. दे आर कॉल्ड ॲज करोनरी आर्टरी लेफ्ट अँड करोनरी आर्टरी राईट. या करोनरी आर्टरी राईट किंवा करोनरी आर्टरी लेफ्ट ब्लड कोणतं सप्लाय करणार हार्टच्या वॉलला ऑक्सिजनेटेड ब्लड. पण त्या आर्टरीज मध्ये काही प्रॉब्लेम जर असेल तर दॅट कॉज दॅट डिसीज दॅट इज कॉल्ड ॲज coronary artery disease, that is called as atherosclerosis. बघा, in this calcium, fats, fibrous tissue, cholesterol get deposited in blood vessels supplying blood to the heart muscles making the lumen narrow is called as coronary artery disease. काय म्हटलेलं आहे की त्या ज्या करोनरी आर्टरीज आहे लेफ्ट आणि राईट जर त्या ब्लॉक झालेल्या असेल किंवा डिपॉझिशन फॅट्सचं, कॅल्शियमचं, फायब्रस टिश्यूचं झालेलं असेल, डिपॉझिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर फॅट्स ऑर कोलेस्टेरॉल, इट इज कॉल्ड एज अथेरोस्क्लेरोसिस. याच्यामुळे ती पर्टिक्युलर आर्टरी जर ब्लॉक झाली असेल, ब्लॉक होऊन हार्टच्या वॉलला प्रॉपर जर ऑक्सिजन किंवा ब्लड मिळत नसेल तर दॅट थिंग इट इज कॉल्ड एज coronary artery disease. Another it is called as angina pectoris. It is a chest pain due to atherosclerosis or arteriosclerosis. काय difference आहे atherosclerosis आणि arteriosclerosis? The deposition of fats in the blood vessel, it is called as atherosclerosis, and deposition of salts in the blood vessel, it is called as arteriosclerosis, and both are dangerous. Both loses the elasticity of the blood vessel and that may cause the angina pectoris. In this there is less blood supply to the heart muscles. की आर्टरीज त्या हार्टला सप्लाय करणाऱ्या ज्या आहेत त्या ब्लॉक झालेल्या असेल तर ऑक्सिजन सप्लाय ब्लड सप्लाय प्रॉपर होणार नाही. इन दिस पेन मे स्प्रेड फ्रॉम चेस्ट टू द नेक, शोल्डर, लोअर जॉ, लेफ्ट आर्म एक्सेट्रा. की सुरुवातीला फॉर एक्झाम्पल जर त्या आर्टरीज ब्लॉक झालेल्या असेल तर पेन नेक पर्यंत, हार्ट पासून शोल्डर पर्यंत स्प्रेड होईल. Angina usually results from exertion, more demand of oxygen by heart, but
सप्लाय डज नॉट मीट द रिक्वायरमेंट. काय म्हटलंय की हार्टच्या वॉलला जो प्रॉपर ऑक्सिजन पाहिजे तेवढा जर प्रॉपर सप्लाय जर होत नसेल तर दिस पर्टिक्युलर हार्ट इट कंप्लेंट्स बाय व्हेरियस सिम्पटम्स. And this particular chest pain, it is nothing but called as the angina pectoris. It is called as angina pectoris. The another part, it is angiography. The X-ray imaging of the cardiac blood vessels to locate the blockages is called as angiography. म्हणजे काय की माझ्या हार्टचा एक्सरे करायचा, पण हार्टचा एक्सरे करून हार्टला जे सप्लाय ब्लड सप्लाय करणार आहे त्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या किती ब्लॉक झाल्या, कुठे ब्लॉक झाल्या, काय लोकेशन आहे ते करायसाठी जो एक्सरे मी त्या हार्टचा घेतलेला आहे, दॅट एक्सरे ऑफ दॅट पर्टिक्युलर हार्ट which is used for observation of blockage in that particular blood vessels which are supplying to the heart is called as angiography. So the X-ray imaging of the cardiac blood vessels to locate the blockages is called as angiography. Depending upon the nature of blockage, various remedies are suggested like angioplasty, bypass surgery, etc. की तो पर्टिक्युलर ब्लॉक त्या पर्टिक्युलर ब्लड वेसल मध्ये म्हणजे करोनरी आर्टरीमध्ये कुठे आहे, कसा आहे, किती आहे याच्यावरून फॉर एक्झाम्पल दोन रेमेडीज जनरली फॉर एक्झाम्पल सजेस्ट करतात. द वन इट इज एंजिओप्लास्टी, द अनदर इट इज कॉल्ड ॲज अ बायपास सर्जरी. एंजिओप्लास्टीमध्ये काय करतात की सपोज एंजिओप्लास्टी माझी जर करायची जर असेल तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर जिथे कुठे करोनरी आर्टरी ब्लॉक झालेली असेल तो पर्टिक्युलर ब्लॉक पहिल्यांदा रिमूव्ह करतात आणि त्याच्या जागी एक स्टेंट टाकतात की त्या स्टेंटमुळे ती पर्टिक्युलर आर्टरी तिचं लुमेन जसं आहे तसं राहील. याला काय म्हणतो आपण एंजिओप्लास्टी. बायपास सर्जरी की सपोज ती पर्टिक्युलर ब्लड वेसल ब्लॉक झालेली असेल आणि आता एंजिओप्लास्टी करणे हे पॉसिबल नसेल तर पायाची, लेग्स, हाताची दुसरी एखादी ब्लड वेसल आर्टरी किंवा व्हेन काढून त्या पर्टिक्युलर ब्लड वेसलला हार्टला ब्लड सप्लाय करणाऱ्या ब्लड वेसलला बायपास करतात. दॅट इज कॉल्ड एज बायपास सर्जरी. So in angioplasty, a stent is inserted into the blocked area of a blood vessel after removing the blockage. की blockage काढल्यानंतर stent फॉर एक्झाम्पल तिथे जर रिमूव्ह केलेला ऍड केलेला असेल तर दॅट इज कॉल्ड एज एंजिओप्लास्टी. In bypass, the part of the vein or artery is taken from the other part of the body like hand, leg and is used for bypass. की हाताची किंवा पायाची ब्लड वेसल, वेन किंवा आर्टरी काढून जर त्याच्या ब्लॉक झालेल्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बायपास साठी यूज करत असेल तर दॅट पर्टिक्युलर थिंग और रेमेडी इट इज कॉल्ड एज अ बायपास सर्जरी. सो दिस इज कॉल्ड एज एंजिओग्राफी. सो टेकिंग एक्सरे इमेजेस ऑफ द हार्ट which shows the blockages in the blood vessels which are supplying to the heart, blood supplying to the heart, that is called as a angiography. Simply X-ray imaging of the heart which locate the blockage of the artery which supply the blood to the wall of the heart or heart, it is called as angiography. Another it is heart transplant. Replacement of severely damaged heart by normal heart from brain dead or recently dead donor is called as a heart transplant. It is done in patients with end stage heart failure or severe coronary artery disease. की मला coronary artery disease severe आहे म्हणजे मला अथेरोस्क्लेरोसिस झालेलं आहे, माझ्या ब्लड वेसल्स खूप जास्त ब्लॉक आहे, एंजिओप्लास्टीने पॉसिबल होत नाही आहे, बायपास सर्जरी आता तिथे शक्य होऊन नाही राहिली, त्यावेळेस काय करतात दॅट इज कॉल्ड ॲज अ हार्ट ट्रान्सप्लांट. मग त्यावेळेस जस्ट रिसेंटली एखादा इंडिव्हिज्युअल डेड असेल किंवा एखादा इंडिव्हिज्युअल ब्रेन डेड असेल, त्याचं ब्रेन डेड आहे पण हार्ट सुरू आहे, अशा वेळेस त्या इंडिव्हिज्युअलचं हार्ट घेणार, मॅच करणार आणि माझ्या हार्टच्या जागी प्लेस करणार. दॅट इज कॉल्ड ॲज अ हार्ट ट्रान्सप्लांट. अनदर इट इज अ हार्ट सायलेंट हार्ट अटॅक. हार्ट अटॅक आपल्याला माहिती आहे की हार्टमध्ये कुठे काही प्रॉब्लेम झाला, करोनरी आर्टरी ब्लॉक झाली, वॉल एखादा फेल झाला, त्याच्यामुळे हार्ट अटॅक आला, दॅट इज कॉल्ड ॲज हार्ट अटॅक. बट दिस इज अगेन अनदर डेंजरस पार्ट ऑफ दॅट हार्ट, दॅट इज कॉल्ड एज silent heart attack. That is also called as silent myocardial infarction. Infarction, it is called as attack. It is a type of heart attack that lacks classical symptoms of heart attack. की हा हार्ट अटॅकचाच एक टाईप आहे पण त्या पर्टिक्युलर हार्ट अटॅकमध्ये हार्ट अटॅकचे सिम्पटम्स दिसत नाही, ब्रीथलेसनेस फील होत नाही, चेस्ट पेन फील होत नाही, म्हणजे इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर पर्सनला फार काही जास्त नवीन काही ऑब्झर्वेशन बॉडीमध्ये नसते, म्हणून दिस इज कॉल्ड एज सायलेंट हार्ट अटॅक. So it is a type of heart attack that lacks classical symptoms of heart attack. स्टँडर्ड जे सिम्पटम्स आहेत, क्लासिकल सिम्पटम्स आहेत त्याच्याकडे नसतात पण त्याला प्रॉब्लेम असतो. सिम्पटम्स ऑफ दिस आर सो माइल्ड दॅट पर्सन मे कन्फ्यूज इट फॉर रेग्युलर डिस्कम्फर्ट अँड इग्नोरन्स.
या पर्टिक्युलर सायलेंट हार्ट अटॅकमध्ये सिम्पटम्स जर असेल तर इनडायरेक्टली माइल्ड असतात. इंडिव्हिज्युअल असेल, पर्सन असेल तर इनडायरेक्टली इग्नोर करतो. ॲसिडिटी असेल किंवा दुसरं काही प्रॉब्लेम असेल म्हणून इग्नोर करतो. पण ते इग्नोर करण्यासारखं नाही आहे, तो हार्ट अटॅकचाच पार्ट आहे, टाईप आहे. दॅट इज कॉल्ड एज सायलेंट हार्ट अटॅक. द मेन आर मोस्टली अफेक्टेड बाय सायलेंट हार्ट अटॅक दॅन वुमन. जनरली फॉर एक्झाम्पल मेल्समध्ये सायलेंट हार्ट अटॅकचे चान्सेस फिमेल्सपेक्षा जास्त असतात. दॅट मे बी ड्यू टू व्हेरियस रिझन्स, फॉर एक्झाम्पल एन्झायटी, टेन्शन, वरीज एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. सो दिस इज द पार्ट दॅट इज कॉल्ड एज सायलेंट हार्ट अटॅक. The another part in this chapter is electrocardiogram. मग इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय? ॲक्च्युली the record of electrical activity of the heart produced on the surface of the body is called as electrocardiogram. काय आहे की हार्ट आहे, हार्टमध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आहे. जेव्हा आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट, वर्किंग ऑफ हार्ट पाहतो त्यावेळेस त्या पर्टिक्युलर हार्टच्या राईट ऑरिकलमध्ये पहा एक नोड दिसतो. दॅट नोड इट इज कॉल्ड एज SA नोड. दॅट SA नोड अगेन इट इज कॉल्ड एज अ पेसमेकर. दुसरा पण एक नोड दिसतो दॅट इज कॉल्ड एज AV नोड. दॅट इज कॉल्ड एज ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड. त्याला आपण म्हटलं पेस सेटर. तर हे जे नोड्स आहे या हार्टमध्ये ते इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस करतात आणि ती इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला त्या हार्टमध्ये जाऊन चेक करणे इम्पॉसिबल असते. म्हणून तो इलेक्ट्रिकल करंट, इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी माझ्या बॉडीच्या सरफेसवर येऊन तो जर मी रेकॉर्ड करत असेल तर दॅट रेकॉर्ड ऑफ दॅट पर्टिक्युलर इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द हार्ट प्रोड्यूस ऑन द surface of the body, it is called as ECG. It is called as electrocardiogram, and the machine which is used to record this particular electrical activity of the heart on the surface of the body, it is called as electrocardiograph. That is called as electrocardiograph. आणि या ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राम जो आपल्याला एक ग्राफ पेपरवर जो मिळालेला आहे तो काढायचा कशासाठी, म्हणजे ग्राफ ECG कशासाठी करायचा? The reason is that this particular ECG helps in identifying abnormality in conducting pathway. की माझ्या हार्टमध्ये ब्लड येऊन राहिलं, माझ्या हार्टमधून ब्लड बाहेर चाललं, तो जो कंडक्टिंग पाथवे आहे तो कसा आहे, त्याचं नेचर स्टेटस कसं आहे. एनलार्जमेंट ऑफ द हार्ट चेंबर्स, की माझ्या हार्टचे जे चेंबर्स आहे काही रिझनमुळे ते एनलार्ज झाले आहे का, त्या पर्टिक्युलर ECG मध्ये माहिती होईल. डॅमेज टू द कार्डियक मसल्स, की हार्टच्या वॉलमध्ये कार्डियक मसल्स आहे त्या डॅमेज झालेले आहे का. रिड्यूस्ड ब्लड सप्लाय टू द हार्ट, हार्टच्या वॉलला जो ब्लड सप्लाय येऊन राहिलेला आहे तो रिड्यूस होऊन राहिला आहे का, म्हणजे कॅड आहे का, दॅट इज करोनरी आर्टरी डिसीज. किंवा माझ्या हार्टच्या वॉलला ऑक्सिजन कमी मिळतो का, दॅट इज कॉल्ड ॲज अ एन्जायना. म्हणजे इनडायरेक्टली कुठलेही डॉक्टर, फिजिशियन तो पर्टिक्युलर ECG जर ऑब्झर्व करत असेल आणि त्या ECG मधल्या वेव्हचा पॅटर्न जर चेक करत असेल किंवा ऑब्झर्व करत असेल तर त्यांना, फिजिशियनला, डॉक्टरला आपल्या हार्टचं स्टेटस माहिती होते. आणि असं जर हार्टचं स्टेटस मला माहिती करायचं असेल तर दॅट पर्टिक्युलर मेथड इज युज्ड, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. सो what is electrocardiogram? The record of electrical activity of the heart produced or studied on the surface of the body is called as electrocardiogram. मग आता इलेक्ट्रोकार्डिओग्राम मध्ये काय असणार, तर ऍक्च्युली हा ग्राफ आहे. या ग्राफमध्ये एका साईडला मिलीव्होल्ट्स मध्ये घेतलाय, मिलीव्होल्ट्स घेतलाय, दुसऱ्या साईडला टाइम घेतलेला आहे आणि ग्राफ रन झालेला आहे. दिस पर्टिक्युलर नॉर्मल ECG इट शोज द प्रेझेन्स ऑफ 3 डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स. They are the P wave, the QRS complex and the T wave. The P wave, QRS complex and the T wave. तुम्हाला कार्डियक सायकल जेव्हा आपण स्टडी करतो त्यावेळेस माहिती झालेलं आहे की हार्टमध्ये 3 चेंजेस आहेत: ऑरिक्युलर सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल अँड जॉइंट डायस्टोल. ऑरिक्युलर सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल अँड जॉइंट डायस्टोल. सिस्टोल कशाला म्हटलेलं आहे आपण, कॉन्ट्रॅक्शन. सिस्टोल कशाला म्हटलेलं आहे आपण, कॉन्ट्रॅक्शन. आणि डायस्टोल कशाला म्हटलंय आपण, रिलॅक्सेशन. म्हणजे P वेव्ह काय रिप्रेझेंट करेल तर दॅट इज कॉल्ड ॲज ऑरिक्युलर सिस्टोल. QRS काय रिप्रेझेंट करेल, QRS कॉम्प्लेक्स काय रिप्रेझेंट करेल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. अँड T वेव्ह काय रिप्रेझेंट करेल तर व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. So the P wave it represents the auricular systole or auricular depolarization. सिस्टोलला आपल्याला डिपोलरायझेशन म्हणता येते. QRS काय रिप्रेझेंट करेल,
The QRS, it represents the ventricular systole or ventricular depolarization, and T wave, it represents the ventricular relaxation or ventricular diastole or ventricular repolarization. So this is a depolarization, this is depolarization, and this is a repolarization. In another words, this is systole, and this is a diastole. So this is auricular systole, this is ventricular systole, and this is a joint diastole. So this is the graph. That graph, it is called as ECG. In this particular graph, the P wave, R wave, T wave, they are the positive waves, and the Q wave, S wave, they are called as the negative waves. They are called as the negative waves. So P wave, it represents the auricular systole, QRS represents the ventricular systole, and T wave represents the ventricular diastole. By observing the pattern of these particular waves, physician, doctor come to the conclusion that the heart is normal or abnormal. So this is the record of heart activity or electrical activity of the heart is called as electrocardiogram. So this is all about blood vascular system of the man. So besides this particular blood vascular system in the body, the another system is there which flow the fluid, that is called as a lymph, that is called as a lymphatic system. की माझ्या बॉडी मध्ये ब्लड वॉस्क्युलर सिस्टम सोबत दुसरी पण एक सिस्टम आहे की दॅट पर्टिक्युलर सिस्टम इट इज कॉल्ड एज अ लिम्फ, that is called as a lymphatic system. तुम्हाला lymph माहिती आहे? The lymph, it is nothing but it is a blood minus RBC, blood platelet and some plasma proteins. Lymph काय आहे? The lymph, it is a blood. ते blood सारखंच आहे, but that is with minus RBC, blood platelets and some plasma proteins. ती blood सारखंच आहे, पण blood मधला RBC आपण काढला, blood मधले blood platelet आपण काढले, blood मधले काही plasma मधले proteins आपण minus केले. RBC, ब्लड प्लॅटलेट आणि प्लाझ्मा प्रोटीन्स हे जर मायनस केले तर जे राहिलेलं असेल कलरलेस फ्लुइड, दॅट कलरलेस फ्लुइड इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज lymph. In another words, the meaning of that particular lymph, it is clear water. It is clear water. आता माझी बॉडी आहे, माझ्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहे, टिश्यूज आहे, आणि त्या टिश्यूजच्या मध्ये सेल्सच्या मध्ये स्पेसेस आहे, त्यांना काय म्हणतो आपण? इंटरसेल्युलर स्पेसेस. तर त्या टिश्यूजनी, त्या सेल्सनी जे वेस्ट बाहेर टाकलेलं आहे ते जर ब्लड मध्ये आलेलं नसेल तर ते इंटरसेल्युलर स्पेसेस मध्ये प्रेझेंट आहे, आणि ते इंटरसेल्युलर स्पेसेस मधलं लिम्फ फ्लो होत माझ्याकडे जी सिस्टीम तयार होते, दॅट सिस्टीम इट इज कॉल्ड एज द लिम्फॅटिक सिस्टीम. सो लिम्फॅटिक सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ लिम्फ, lymphatic vessels and lymphatic nodes. The lymphatic system of the man or any animal, for example, it consists of the various parts, that is the lymph, lymphatic vessels and lymphatic nodes. मग बघा, it consists of lymph, lymphatic vessels, lymph nodes. The lymph, it is a clear fluid connective tissue with almost similar composition to the blood except RBC, blood platelet and some plasma proteins. ही आपण lymph ची definition केलेली आहे. The fluid from the intercellular spaces from body tissues enter into the lymphatic vessels. From here, the lymph is discharged into the blood vessel, म्हणजे veins. The thoracic duct and the lymphatic duct. काय म्हटलेलं आहे की intercellular स्पेसेस मधून फॉर एक्झाम्पल लिम्फ जर कॅरी होत असेल, ऍक्च्युली लिम्फ कॅरी व्हायला, पंप व्हायला माझ्याकडे स्पेशल पंपिंग ऑर्गन नाही. दॅट नीड्स द एक्सरसाइज, दॅट नीड्स द प्रेशर. की सपोज फॉर एक्झाम्पल पायापासून मला लिम्फ वर जर आणायचं असेल तर इनडायरेक्टली पायाची एक्सरसाइज होत राहिला पाहिजे, पायाच्या त्या पर्टिक्युलर मसल्सवर, इंटरसेल्युलर स्पेसेसवर, टिश्यूजवर, ऑर्गन्सवर प्रेशर आलं पाहिजे. त्या प्रेशरनी ते पर्टिक्युलर लिम्फ असेल तर पुढे 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 मूव्ह होत असेल तर ते कुठे येईल? लिम्फॅटिक वेसल्स मध्ये येईल. लिम्फॅटिक वेसल्स मधून कुठे येईल? वेन्स मध्ये येईल. कुठल्या वेन्स यूज होईल? तर दे आर द थोरॅसिक डक्ट अँड द लिम्फॅटिक डक्ट. म्हणजे इनडायरेक्टली शेवटी लिम्फ जर असेल तर ठीक आहे, ते फ्लो होईल, पण सगळ्यात शेवटी कुठे पोर होईल? ते लिम्फ जर असेल तर वेन्स मध्ये. So such is the system, that particular system it is called as lymphatic system. So finally the lymphatic system it consists of lymph, lymph vessels and the lymph nodes. And lymph, it is nothing but it is a metabolic waste and the carbon dioxide mixture. The mixture of metabolic waste and the carbon dioxide together, it is called as a lymph. So this is called as lymphatic system.